चौथ्या मजल्यावर रबाय आणि त्यांच्या धर्मपत्नीची खोली होती. तिसऱ्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर जे पर्यटक तिथे यायचे निवासासाठी त्यांच्यासाठी सोय होती. आणि त्याचबरोबर हे जे ज्यू लोक असतात ना, त्यांचं जे धर्म ठिकाण असतं ना त्याला सिनेगॉग असं म्हटलं जातं. आणि त्यांचे जे धर्मपुस्तकं असतात ना त्यांना तोरा असं म्हटलं जातं. तर एकंदरीत त्याची व्यवस्था केलेली होती. त्यानंतर पहिल्या मजल्यावर एक स्टोर रूम आणि किचन होतं. आणि तळ मजल्यावर जो तिथे काम करणारा खानसामा होता आणि एकंदरीतच हेल्पर होता झाकीर हुसेन, त्याची राहण्याची सोय केलेली होती. आणि एकंदरीतच चॅप्टर नरिमन हाऊसची हिरो म्हणजे सँड्रा सॅम्युअल्स ही सुद्धा त्यावेळेला नरिमन हाऊसमध्ये उपस्थित होती. त्याचबरोबर पर्यटक किती होते तर 2 महिला आणि 2 पुरुष ते बदवार पार्कमधनं एंट्री करतात. बदवार पार्कमधनं चालतच ते इकडे येतात, कारण जवळपास 5 ते 10 मिनिटाचंच अंतर आहे. इकडेच ना बाजूला नरिमन हाऊसच्या एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपवर 7 किलो RDX ठेवतात. त्यानंतराने तिथे स्फोट होतो आणि जवळपास 9:15च्या आसपास ही दोघं जण नरिमन हाऊसमध्ये प्रवेश करतात. आता जसं नरिमन हाऊस आहे ना तसं नरिमन हाऊस त्यावेळेला नव्हतं. त्यावेळेला पूर्णपणे मोकळं होतं. त्यामुळेच ह्या दहशतवाद्यांना आतमध्ये प्रवेश करायला मिळाला आणि ते पहिल्या मजल्यावर थेट निघून गेले. त्याच वेळेला जेवण वगैरे सर्व आटपून सर्व गोष्टी केल्यानंतर हा जो झाकीर हुसेन खानसामा कम हेल्पर होता ना, तो खाली आपल्या रूममध्ये जायला निघत होता. तेवढ्यात हा पहिला आणि दुसऱ्या मजल्यावर हे दहशतवादी पाहतो आणि दहशतवादी सुद्धा त्याला पाहतात आणि त्याच्या दिशेने फायर करतात. हा झाकीर हुसेन तसाच उलटा फिरतो, आतमध्ये किचनमध्ये जातो, किचनचा दरवाजा लावून घेतो, आतमध्ये स्टोर रूममध्ये जातो. स्टोर रूम मध्ये फ्रीजच्या पाठी सँड्रा सॅम्युअल्स आणि हा झाकीर हुसेन दोघं जण दडतात. ही पूर्ण रात्र ती लोक तशाच प्रकारे काढतात. त्यांना बरेच आवाज येत होते. इनफॅक्ट दहशतवाद्यांनी त्यांचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा पण प्रयत्न केला, पण काही रिस्पॉन्स आला नाही. त्यामुळे दहशतवाद्यांना वाटलं की यदा कदाचित ती दोघं जण पळून गेले असतील किंवा काही कुठला रिस्पॉन्स आला नाही, म्हणून ती लोक वर निघून गेली आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन रबाय, त्यांची पत्नी रिव्का आणि एकंदरीत जे 4 पर्यटक होते ना त्यांना ओलीसमध्ये ठेवलं. बघा, सकाळी 10 वाजता काही हालचाल नाही हे पाहून सँड्रा आणि झाकीर दोघं जण बाहेर निघतात आणि खाली सटकण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा त्यांना एका बाळाचा रडण्याचा आवाज येतो. नॅनी सँड्राचं मन थोडंसं कचरतं. तिला कळत नाही नक्की काय करायचं. त्याच वेळेला झाकीर सांगतो की चल आपण निघून जाऊया, निदान आपला तरी जीव वाचवू आपण. पण सँड्राचं मन राहत नाही आणि ती उलटी फिरते आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन पाहते तर काय, आईच्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये रडत पडलेला मोशे तिला दिसतो. त्याची पॅन्ट पूर्णपणे रक्ताने भिजलेली असते. सँड्रा त्याला तशीच उचलते आणि मागे न पाहता खाली उतरते आणि एकदम बाहेर येते. कट टू आता NSG कमांडो ज्या वेळेला तिथे उतरतात आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तोपर्यंत स्टोरी टू बी कंटिन्यूड. आता फक्त 2 व्हिडिओ राहिलेले आहेत या सिरीजचे. त्यानंतर अजून इंटरेस्टिंग कॉन्टेंट येणार आहे. त्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला बिलकुल विसरू नका. बाकी हर हर महादेव.